नेक्स्ट क्वेश्चन बघा. इफ द RMS speed of oxygen molecules at STP is 460 meter per second, determine RMS speed of hydrogen molecules at STP. याचा अर्थ ऑक्सिजन मॉलिक्युल्स आणि हायड्रोजन मॉलिक्युल्स बोथ आर ॲट STP, दोघांचंही टेम्परेचर सेम आहे. ऑक्सिजनचं मोलर मास दिलेलं आहे 32 आणि हायड्रोजनचं मोलर मास दिलेलं आहे 2. ही सगळी दिलेली इन्फॉर्मेशन पहिल्यांदा आपण कलेक्ट करूया. काय काय दिलेलं आहे बघा. RMS स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स, त्याला मी VO लिहितो इथं. तर हे स्पीड त्यांनी सांगितलेलं आहे 460 मीटर पर सेकंद. त्यानंतर त्यांनी हायड्रोजनचं RMS स्पीड हे विचारलेलं आहे. मोलर मासेस दिलेले आहेत. मोलर मास ऑक्सिजनसाठी सांगितलेलं आहे 32 ग्रॅम पर मोल दिलेला आहे. याच्याबद्दल कुणाला काही विनाकारण शंका नको यायला म्हणून मी याचं किलोग्रॅम मध्ये कन्व्हर्शन करून घेतोय. कारण आहे अशी व्हॅल्यू डायरेक्ट वापरली तरी पण चालते, नो प्रॉब्लेम. त्यानंतर इथं हायड्रोजनचं पण दिलेलं आहे. मोलर मास फॉर हायड्रोजन ते किती सांगितले बघा, 2 ग्रॅम पर मोल. त्याचंही कन्व्हर्शन करून घेतोय. 2 इंटू 10⁻³ किलोग्रॅम पर मोल. तर ही सगळी दिलेली इन्फॉर्मेशन आणि सगळीकडं दोन्ही गॅससाठी STP सांगितलेलं आहे. त्यामुळं टेम्परेचर जे आहे ते कॉन्स्टंटच घ्यायचं आहे. त्यामुळे टेम्परेचरचा पण काही संबंध नाहीये. आता हे सगळं आपण लिहून घेतलेलं आहे. आता याला आपण सोडवूया पूर्ण. पुढचा सेक्शन घेतोय. फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. आता आपल्याकडं फॉर्म्युला जो आहे VRMS इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT डिव्हायडेड बाय M0 असा फॉर्म्युला आहे. आता यांनी फक्त स्पीड आणि मोलर मास यांचेच व्हॅल्यूज बदललेले आहेत. यांच्यातलंच रिलेशन आपल्याला लागणार आहे. त्यामुळं तुम्ही डायरेक्ट VRMS इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मोलर मास असं जरी डायरेक्ट घेतलं तरी चालते. कारण 3RT हे सगळे कॉन्स्टंट आहेत. त्यामुळे ह्याचं इक्वेशन जे आहे ते इक्वेशन बघा कशा पद्धतीनं तयार होईल. इथं कुणाकुणाच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत बघा. ऑक्सिजन आणि हायड्रोजन अशा पद्धतीनं व्हॅल्यूज त्यांनी दिलेल्या आहेत. त्यामुळे मग मी पहिल्यांदा ऑक्सिजन साठी घेतोय, डिव्हायडेड बाय मध्ये हायड्रोजन साठी घेतोय. मग हा फॉर्म्युला इन टर्म्स ऑफ मोलर मास जर घेतलं तर ऑक्सिजनचा अंशात घेतलेला आहे. मोलर मास ऑक्सिजनचा छेदामध्ये घ्यावा लागेल कारण इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. त्याच पद्धतीनं हायड्रोजनसाठी पण घ्यावं लागेल. आता याच्यातल्या व्हॅल्यूज बघूया आपण कुठल्या दिलेल्या आहेत. मी मोलर मासचं कॅल्क्युलेशन करून घेतोय. हायड्रोजन साठी आहे 2 इंटू 10⁻³ आणि ऑक्सिजन साठी आहे 32 इंटू 10⁻³ मग याच्यातलं 10⁻³ 10⁻³ कॅन्सल होईल. हे येणार 2/32 म्हणजेच
सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर 1/16 येणार. म्हणजेच व्ही ओ अपॉन व्ही एच इज इक्वल टू 1/4 अशा पद्धतीने येईल. मग मला व्ही एच फाइंड आउट करायचं आहे. मग व्ही एच इक्वल टू 4 टाइम्स व्ही ओ हे येणार आहे. त्यांनी व्ही ओ ची व्हॅल्यू दिलेली आहे, ही आहे 460. बघून घ्या, इथं व्हॅल्यू आहे बघा 460. ती व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी वापरायची आहे. घेतली इथं व्हॅल्यू. आता फक्त त्याचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे. सो दिस इज इक्वल टू 4 इंटू 0, ते 0 होणार. 4 इंटू 6 24 येणार. 4 हात आले 2, 4 चौक 16 आणि 2 18. 1840 मीटर पर सेकंद हे असं त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द आर एम एस स्पीड. आर एम एस स्पीड विचारलेलं आहे. हायड्रोजन मॉलिक्युल्स साठी विचारलेलं आहे. ऍट 373.2 केल्व्हिन त्यांनी टेम्परेचर दिलेलं आहे. मोलर मास सांगितलंय आणि कॅपिटल आर इक्वल टू व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. गिव्हन डाटा सगळं कलेक्ट करूया व्यवस्थितपणे. काय काय सांगितलेलं आहे बघा. आर एम एस स्पीड विचारले. कॅपिटल वापरा, आर एम एस, स्मॉल वापरा, कुठलेही वापरा, चालते, काय अडचण नाही. टेम्परेचर सांगितलेलं आहे 373.2 केल्व्हिन. त्यानंतर मोलर मास दिलेला आहे हायड्रोजनचं 2 × 10⁻³ किलोग्रॅम पर मोल. आणि कॅपिटल आर दिलेला आहे 8.314 जूल पर मोल पर केल्व्हिन या पद्धतीने दिलेला आहे. पुढचा सेक्शन घेऊया आता. फॉर्म्युले अँड कॅल्क्युलेशन्स. मग आता याचा फॉर्म्युला एकदम सिंपल आहे, काय त्याच्यात काही विशेष नाही आहे, जास्त झालेला पण आहे तो. व्ही आर एम एस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन m0. दिस इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, त्याच्यामध्ये मला व्हॅल्यू वापरायची आहे ती 3 × 8.314 इंटू टेम्परेचर सांगितलेलं आहे 373.2 डिव्हायडेड बाय m0 म्हणजे मोलर मास हायड्रोजन साठी आहे 2 × 10⁻³ मग आता इथं हे कॅल्क्युलेशन आपल्याला व्यवस्थितपणे करावं लागेल. आणि नंतर स्क्वेअर रूट पण आपल्याला बघायचं आहे त्याचं. मग स्क्वेअर रूट बघताना नेहमी लक्षात ठेवा, याच्यामध्ये जर 10 ची पॉवर जर तुम्ही वापरणार असाल तर 10 ची पॉवर ही समसंख्या असली पाहिजे. मग मी काय करतोय, ह्या 10⁻³ ला वरती घेऊन जातोय. बघा 2-3 प्रकारे येते सोडवायला, काही अडचण नाहीये तसं काय त्याच्यात. ह्या 10⁻³ ला वरती घेतोय. आवरून टाकूया पटकन त्याच. बाकीच काही सिम्प्लिफिकेशन मी करत बसत नाहीये इथं. 3
इंटू 8.314 इंटू 373.2 इंटू 10⁻³ हे असं घेतो इथं. डिव्हायडेड बाय 2 आहे. मग ह्या 2 न इथं भाग घालवून घेऊया एवढंच, म्हणजे छेदातला प्रश्न संपतोय तुमचा. इथं 1.5चा भाग लागेल. बघा बे की बे एकच म्हणजे 1 पॉईंट होणार, एक शिल्लक राहील, त्याचा 10 होणार, बे पंचे 10. म्हणजे आता याचं सिम्प्लिफिकेशन करून स्क्वेअर रूट मध्ये काय काय शिल्लक राहणार बघा. इथं 1.5, त्यानंतर 8.314, त्यानंतर 373.2 आणि हे 10⁻³. आता याचं जर स्क्वेअर रूट बघायचं असेल तर ह्याच्यामध्ये 10 ची पॉवर जी आहे ती समसंख्या पाहिजे. म्हणून मग काय करतोय, ह्याच्यातलं एक 10 मी वापरून घेतोय. ह्याच्यातलं एक 10 वापरूया ह्याच्यामध्ये. मग ते 10 मी ह्याला देऊन टाकतोय. 15 इंटू 8.314 इंटू 373.2 इंटू 10² या पद्धतीनं आहे. आता आपल्याला या सगळ्यांचे लॉग बघावे लागतील. तर बघा त्याच्यामध्ये आपल्याला लॉग घ्यायचे आहेत. 15चा लॉग तर 1 पॉईंट येणार, 1761. 8.314 ते 0.9198 येते, हे मात्र तेवढं बघावं लागेल. 373.2 ते येणार 2.37 मध्ये 2चा मेन डिफरन्स बघूया आपण. इथं आहे बघा, इथं 37 आहे. 37चा 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स म्हणजे 5717, आणि इथं 2चा मेन डिफरन्स म्हणजे 2 येणार, 5719 येणार. बघा इथं पॉइंटिंग करून दाखवते. जरा थोडस वेळ जाईल, जाऊ दे गेला तर. त्यानिमित्तानं लॉग टेबल बऱ्याच जणांना येत पण नाही. 37चा 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स, जरा थोडसा साईज वाढवतो याच. 37चा 3 मध्ये 2चा मेन डिफरन्स म्हणजे हे येणार 5719 येणार. 5719 हे डिलीट करतो मी एवढं. त्याला तिकडे घेऊया. आता इथे येणार ते 5719. आणि आता यांची बेरीज करायची आहे. 9 17 18, 1 2 11 6 17, चला 1 1 8 9 16 6, चला 1 5 आणि 1 6 15 16, चला 1 2 3 4, हे असे येणार. आता इथं 10⁻² आपण करून ठेवलेलं आहे. त्याच्यामुळे काय करायचंय, बाकीच्यांचा गुणाकार म्हणजे ह्या सगळ्यांचाच गुणाकार करून परत स्क्वेअर रूट बघावं लागेल आपल्याला. त्याच्यापेक्षा ही सोपी मेथड होते. हे जे लॉगचं कॅल्क्युलेशन आलंय त्याला 2 न डिवाइड करून घ्या. तुम्ही 2 न डिवाइड केलं म्हणजे त्याचं स्क्वेअर रूट बघितल्यासारखंच आहे. बे दुने 4, बे त्रिक 6, बे त्रिक 6, परत एकदा बे त्रिक 6 आणि 2 9 18, हे असेल. आणि ह्या 10⁻² च स्क्वेअर रूट तेवढं आपण 10⁻1 असं घेणार आहे. आता हे अँटीलॉग बघावं लागेल आपल्याला. 0.33चा 3 मध्ये 9चा मेन डिफरन्स बघूया. अँटीलॉग 0.33चा 3 मध्ये 9चा मेन डिफरन्स, 9चा मेन डिफरन्स आहे 4. 0.33चा 3 मध्ये आहे 2153. 2153 आणि 4 म्हणजे हे होणार 2157.
त्यामुळे ह्याचं आन्सर कसं येणार बघा, 2.157 इंटू इथं किती आहे, 10⁻². इथल्या कॅरेक्टरिस्टिक वरनं 10⁻² घेतलं आणि याचं स्क्वेअर रूट येणार 10⁻1 म्हणजेच 10. म्हणजेच हे टोटल एवढं होणार, 2.157 इंटू 10⁻³ मीटर पर सेकंद. हे जर 10⁻³ तुम्हाला नको असेल तर 2.157 किलोमीटर पर सेकंद असं सुद्धा तुम्ही याला लिहू शकताय. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम काय सांगितले बघा, डेन्सिटी ऑफ ऑक्सिजन दिलेली आहे 1.44 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. प्रेशर सांगितलेलं आहे 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. विचारले आर एम एस स्पीड ऑफ ऑक्सिजन मॉलिक्युल्स. सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे व्यवस्थित त्यांनी, आपण फक्त व्यवस्थित त्याला मांडून घेऊ. गिव्हन डाटा काय काय सांगितले बघा, डेन्सिटी दिलेली आहे रो इक्वल टू 1.44 किलोग्रॅम पर मीटर क्यूब. त्यानंतर प्रेशर दिलेलं आहे, प्रेशर पी इक्वल टू 10⁵ न्यूटन पर मीटर स्क्वेअर. त्यानंतर विचारले आर एम एस स्पीड, व्ही आर एम एस इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन तयार करतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता आपला बेसिक जो फॉर्म्युला आहे तो असा आहे, 1/3 n इंटू स्मॉल एम डिव्हायडेड बाय व्हॉल्यूम आणि इथं पुढं व्ही आर एम एस स्क्वेअर असा फॉर्म्युला आहे. याच्यामधलं एक काय आहे, स्मॉल एम म्हणजे एका मॉलिक्युलचं मास आहे आणि कॅपिटल एन म्हणजे एकूण नंबर ऑफ मॉलिक्युल्स आहे. याचा अर्थ एन इंटू एम म्हणजे तुम्हाला टोटल मास ऑफ गॅस मिळेल, त्याला घ्यायचं कॅपिटल एम, डिव्हायडेड बाय मध्ये व्हॉल्यूम व्ही, व्हॉल्यूम साठी आपण कॅपिटल व्ही वापरलेला आहे आणि आर एम एस स्पीड साठी स्मॉल व्ही वापरलेला आहे. आता पुस्तकामध्ये तुमच्या हाच फॉर्म्युला दिलेला आहे एवढंच, त्याला थोडस पुढं मॉडिफाय करतोय. आता इथं मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणजेच डेन्सिटी येणार आणि हे व्ही आर एम एस स्क्वेअर. ऍक्च्युली शेवटी हा फॉर्म्युला ठेवायला पाहिजे होता त्यांनी, पण त्यांनी नाही ठेवलेला, त्यांनी इथंच थांबवलेलं आहे. ठीक आहे, बघून घ्या पुढे किरकोळ 1-2 स्टेप्स आहेत फक्त. आता पुढे जाऊया थोडस आपण. आपल्याला त्यांनी काय विचारलेलं आहे, आर एम एस स्पीड विचारलेलं आहे, याच्यावरून फॉर्म्युला तयार करून घेऊया आपण. मग व्ही आर एम एस स्क्वेअर इक्वल टू काय होणार आहे, 3p अपॉन रो. मग व्हॅल्यूज तयार आहेत आपल्याकडे, वापरून घेऊया आणि नंतर स्क्वेअर रूट घेऊ त्याचा. 3 इंटू 10⁵ डिव्हायडेड बाय रो ची व्हॅल्यू आहे 1.44. मग आपल्याला हे लॉग बघावं लागेल याचं. मग 3 चा आहे 0.4771, चेक करू शकताय तुम्ही. 1.44 त्याचा तेवढा लॉग बघावा लागेल. तर आपण अँटी लॉग मध्ये आहोत, लॉग मध्ये घेऊयात. 14/4 मध्ये बघायचं, परत एकदा पाहिजे असलं तर व्हॅल्यू बघून घ्या. 1.44 म्हणजे 0.14/4 मध्ये, इथं 14 आहे आणि 4 मध्ये बघायचं आहे 1584. ते घेतोय तिथं 1584. डिव्हिजन करायचं यांचं, भागाकार, त्यामुळे वजाबाकी करावी लागेल. 4 आणि 7 11,
9 आणि 8 17, 7 मधून 6 गेले, 1 4 मधून 1 3. तुमची वजाबाकी करण्याची जी काय पद्धत असेल त्या पद्धतीनं वापरा, नो प्रॉब्लेम. आता याचा अँटीलॉग बघायचा आहे. 0.31 चा 8 मध्ये 7 चा मीन डिफरन्स. 0.31 चा 8 मध्ये, मग 8 मध्ये म्हणजे 2080 येतोय. 7 चा मीन डिफरन्स म्हणजे 3 येतोय. 2080 आणि 3, मग 2083 येणार त्याचं. therefore 2083 पहिल्या आकड्यानंतर डेसिमल पॉईंट दिलेला आहे आणि इथं 10⁵ आहे. ते मी इथं आहे असं घेऊन टाकतो. इकडून कोणी आलेलं नाहीये, कॅरेक्टरिस्टिक झिरोच आहे, त्यामुळे इकडं कोणी येणार नाही. आता ह्याचा स्क्वेअर रूट मध्ये आपल्याला जावं लागेल. आता स्क्वेअर रूट साठी आपल्याला एकतर स्क्वेअर रूटचं पेज वापरलं पाहिजे किंवा मगाशी सांगितलेली मेथड वापरली पाहिजे. कुठलेही तुम्ही वापरू शकता, त्याच्याबद्दल काय अडचण नाहीये. आता फक्त इथे एक लक्षात घ्या, इथे 10 ची पॉवर परत एकदा बघून घ्या. 10⁵ आहे. याच्यातलं एक 10 वापरून घेतोय, कारण स्क्वेअर रूट घ्यायचा असेल तर 10 ची पॉवर ही समसंख्या पाहिजे. त्यामुळे हे किती येणार? 20.83 होणार. इथे येणार 10⁴. मग याचं जर तुम्ही स्क्वेअर रूट घेतलं, VRMS इक्वल टू, तर हे वर्गमुळाच्या आत लिहावं लागेल तुम्हाला. 20.83 गुणिले 10⁴ हे तुम्हाला असं घ्यावं लागेल. मग याचं स्क्वेअर रूट बघावं लागेल तुम्हाला. आता एकतर स्क्वेअर रूटचं पेज काढलं पाहिजे, नाहीतर मग परत एकदा हा लॉग बघून त्याला 2 न डिवाइड केलं पाहिजे. स्क्वेअर रूटचं पेज पण बघून घेऊया एकदा कसं असते. स्क्वेअरच आहे ते, हे स्क्वेअर रूट आले. कशाचं स्क्वेअर रूट बघायचं आहे बघा? 20.83. म्हणजे अजून पुढे जावं लागेल आपल्याला. 20.83 म्हणजे 20चा 8 मध्ये तो येतोय 4.561 आणि 3 चा मेन डिफरन्स आहे 3, म्हणजे 4.564 येते. तुम्ही पण चेक करून बघा नंतर. VRMS इक्वल टू 4.564 into 10⁵ that is equal to 456.4 मीटर पर सेकंड. हे याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. शो दॅट RMS velocity of an oxygen molecule is √2 times that of सल्फर डायऑक्साइड मॉलिक्यूल. मग याच्यामध्ये ऑक्सिजन मॉलिक्यूल एक सांगितलेलं आहे, शिवाय SO2 एक सांगितलेलं आहे. मग SO2 साठी सल्फरचं 32 ग्रॅम आहे, एका ऑक्सिजन साठी 16 ग्रॅम आहे. म्हणजे 2 ऑक्सिजनचं मिळून होणार 32. त्यामुळं टोटल SO2 साठी होणार 64 ग्रॅम पर मोल. त्यानंतर O2 ते आपण आता इथं काढलेलंच आहे, ते आहे 32 ग्रॅम पर मोल. ह्या व्हॅल्यूज पहिल्यांदा माहिती असू देत. आता हे प्रत्यक्ष आपल्याला इथं सोडवताना आता काय काय होणार आहे त्याच्यामध्ये बघा. मी गिवन डाटा सगळं इथे लिहून घेतोय. आता इथे डायरेक्ट त्यांनी प्रूव्ह दॅटच विचारलेलं आहे. काय विचारले बघा? VRMS कुणासाठी?
ऑक्सिजनसाठी इट इज इक्वल टू √2 टाइम्स VRMS फॉर SO2 असं त्यांनी विचारलेलं आहे. आपण याला थोडंसं सोपं करू. VRMS फॉर ऑक्सिजन इज इक्वल टू √2 टाइम्स VRMS फॉर SO2. या पद्धतीनं आपण त्याला सिद्ध करायला घेऊया. आता याचा फॉर्म्युला मांडूया VRMS चा. VRMS इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन MO म्हणजे त्याचं मोलर मास. म्हणजे थोडक्यात परत एकदा इथं VRMS आणि मोलर मास स्क्वेअर रूट मध्ये मोलर मास घेतलेला आहे. दे आर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू इच अदर. मग जर मी इथं VO म्हणजे ऑक्सिजन घेतलं, छेदामध्ये VSO2 घेतलं म्हणजे सल्फर डायऑक्साईड घेतलं, तर इथं फॉर्म्युला कशा पद्धतीने येईल बघा. मोलर मासला ते इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे. छेदामध्ये ऑक्सिजनची टर्म येणार, अंशामध्ये SO2 ची टर्म येणार. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा. SO2 साठी 64 ग्रॅम आहे आणि ऑक्सिजन साठी 32 ग्रॅम आहे. हे सोडवून 32 दुने 64 म्हणजे रूट मध्ये 2 शिल्लक राहील. ह्या SO2 ला फक्त इकडे पाठवा. RMS स्पीड फॉर ऑक्सिजन इट इज √2 टाइम्स RMS स्पीड फॉर SO2. हे इथं सिद्ध झालं. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कम्पेअर द RMS स्पीड. कम्पेअर म्हणजे त्यांचा रेशो फाइंड आउट करायचा. कुणाकुणासाठी विचारले बघा. हायड्रोजन मॉलिक्युल्स ऍट 127 डिग्री सेंटीग्रेड. हे सेंटीग्रेड मध्ये दिले, याला केल्विन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. कुणाबरोबर कम्पेअर करायचंय बघा. ऑक्सिजन मॉलिक्युल्स ते 27 डिग्री सेंटीग्रेड सांगितले. गिव्हन दॅट मोलर मासेस दिलेले आहेत. हायड्रोजन साठी 2 ग्रॅम आहे, ऑक्सिजन साठी 32 ग्रॅम पर मोल. या पद्धतीने दिलेलं आहे. गिव्हन डाटा लिहून घेतोय. थोडं पेनची साईज जरा जास्तच मला लहान वाटायला लागली. थोडं वाढवून घेतो त्या साईजला जरासं. बघा. RMS स्पीड फॉर हायड्रोजन मॉलिक्युल्स म्हणजे VH घेतोय त्याला, डिव्हायडेड बाय RMS स्पीड फॉर ऑक्सिजन मॉलिक्युल्स असा रेशो विचारलेला आहे. हायड्रोजन मॉलिक्युलचं टेम्परेचर सांगितलंय 127 डिग्री सेंटीग्रेड. त्याचं कन्व्हर्शन मी केल्व्हिन मध्ये करून घेतोय. 127 अधिक 273 करावं लागेल. इथं ऍब्सोल्यूट टेम्परेचर्स वापरायचे आहेत केल्व्हिन मधली, हे लक्षात ठेवा. मग 273 आणि 27 म्हणजे 300 आणि वरचे 100 म्हणजे हे झालं 400 केल्व्हिन. ऑक्सिजन 27 डिग्री सेंटीग्रेडला सांगितलेलं आहे. त्यामुळे TO 27 प्लस 273 दॅट इज इक्वल टू 300 केल्व्हिन. दोघांचे मोलर मासेस दिलेले आहेत. हायड्रोजनचा मोलर मास आहे 2 ग्रॅम पर मोल. त्यानंतर ऑक्सिजनचा मोलर मास सांगितलेला आहे 32 ग्रॅम पर मोल.
पुढचा सेक्शन घेतोय. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. लिहित चला, असे सेक्शन्स वगैरे जरा व्यवस्थित करा. पेपर जरा व्यवस्थित लिखाण समजेल अशा पद्धतीने जरा असू दे थोडस. आता फॉर्म्युला वापरूया आपण. तोच फॉर्म्युला वापरायचा आहे, वेगळं काही करायचं नाही याच्यामध्ये. व्ही आर एम एस इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 3RT अपॉन मोलर मास घ्यायचे. मग आता इथं दोन चेंजेस आहेत, टेम्परेचरचा पण चेंज आहे आणि मोलर मासेसचा पण चेंज आहे. दोघांच्यासाठी फॉर्म्युले लिहितोय मी इथं. VH हायड्रोजनसाठी 3RTH घ्यायचं इथं. इथं घ्यायचं त्याचं मोलर मास. असं सेम ऑक्सिजनसाठी TO ते घेतोय MO. मला रेशो पाहिजे VH अपॉन VO. आता हे दोघं पण स्क्वेअर रूट मध्ये आहेत. मी एकच स्क्वेअर रूट दाखवतोय. पहिल्यांदा VH आहे, ही टर्म आहे अशीच लिहितोय इथं. आणि त्याला डिव्हायडेड बाय मध्ये हे घ्यायचं आहे. मग भागिले मध्ये भागिले उलटून गुणिले होणार. हाच फॉर्म्युला न्यूमरेटर डिनॉमिनेटर इंटरचेंज करून असं मांड. हे असं येईल. मग याच्यामधलं 3R याच्यामधलं 3R कॅन्सल होईल. काय शिल्लक राहते बघा आता इथं. TH अपॉन TO टेम्परेचर्सना एकत्र घेतोय. तसंच मोलर मासेसना पण एकत्र घ्या. फक्त कोण कुठं आहे तेवढं व्यवस्थित बघा. मी व्हॅल्यूज वापरून घेतो इथंच. TH ते आहे 400 केल्विन. त्यानंतर TO ते आहे 300 केल्विन. मोलर मासेस मध्ये बघा, ऑक्सिजन साठी आहे 32 आणि हायड्रोजन साठी 2. इथे किरकोळ सिम्प्लिफिकेशन होईल तर 16 येणार. त्यानंतर ही 2 शून्य ही 2 शून्य हे कॅन्सल होईल. सिम्प्लिफिकेशन बघा आता काय काय राहते शिल्लक त्याच्यातून. Therefore, VH upon VO this is equal to, हे 16 त्याचं स्क्वेअर रूट येणार 4. हे 4 आहे त्याचं स्क्वेअर रूट येणार 2. म्हणजे हे होणार 2 इंटू 4 डिव्हायडेड बाय मात्र रूट मध्ये 3 आहे. मग आता हे कसं होणार बघा. 8 अपॉन रूट 3 आहे. एकतर लॉग टेबल न सोडवा किंवा आणखीन एक मेथड सांगतो इथं. याला अंशाला आणि छेदाला √3 न मल्टिप्लाय करूया. म्हणजेच हे काय होणार बघा. छेदामध्ये 3 येणार. 8 इंटू √3 ची व्हॅल्यू आहे 1.732. मग ह्या 3 न ह्याला डिवाइड करून घेतो. हे किती होईल बघा. 0.17 होणार. म्हणजे 3 15, 2 शिल्लक राहतील 23 होणार. 3 21, 2 शिल्लक राहतील परत 3 21, 1 शिल्लक राहील. 3 9. आता याला 8 न मल्टिप्लाय करा. आता हे सगळे पाडे वगैरे आले पाहिजेत बरं का, हे महत्वाचं आहे याच्यामध्ये. 8 3 24, 4 हातचे आले 2, 8 56 आणि 2, 58 हातचे आले 5, 8 56 आणि 5, 61 1 हातचे आले 6, 8 पंचे 40 आणि हे 6 46. हे असं होईल. आता याच्यामध्ये काहीतरी घोळ झालेला दिसतो इथं. 4.6184 असं येणार बघा हे.
लिहितोय आणखी एकदा व्यवस्थित फक्त 4.6184 असा त्यांचा रेशो येतोय बघा. त्यामुळे हे त्याचं फायनल आन्सर.